हॅलो, नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, सध्या वैशाख महिना सुरू आहे. 12 मे 2025 रोजी आलेली आहे वैशाख पौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या, पौर्णिमा अशा प्रत्येक तिथींचं एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळेच या दिवशी स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा 11 मे 2025 रोजी जरी सुरू होणार असली तरी उदय तिथीनुसार आपल्याला वैशाख पौर्णिमा 12 मे 2025 रोजी साजरी करायची आहे. वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं. म्हणून शक्य झालं तर पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करा. त्याचबरोबर तुमच्या परीने शक्य होईल त्या वस्तूंचं दान देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्नान करताना त्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल. त्याचबरोबर ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहील. तर त्या वस्तू कोणत्या आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. या जगात सुखी असं कोणीच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी चढ उतार सुरूच असतात. काही ना काहीतरी टेन्शन्स चालूच असतात. आपण बऱ्याचदा खूप सारे प्रयत्न करतो तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. मग अशा वेळेस आपण निगेटिव्ह विचार करतो. आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा संचारू लागते. त्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम आपल्या घरावरती देखील होत असतो. आपल्या मुलाबाळांवरती होत असतो. आपल्याला जर यश मिळालं नाही तर साहजिकच आपण चिडचिड करतो आणि ती चिडचिड आपल्या मुलाबाळांवर होत असते. मग त्यांच्यावर देखील तसेच संस्कार होतात. ते देखील तसेच चिडचिडे बनतात किंवा मग घरात काही कारणास्तव क्लेश, कलह निर्माण होत असतात. कधी-कधी काय होतं, एखाद्याच्या आयुष्यात आर्थिक समस्या सुरू असतात किंवा मग एखाद्याच्या घरात सारखं कोणी ना कोणीतरी आजारी पडत असतं. एक झालं की एक, एक झालं की एक किंवा एखाद्याच्या घरामध्ये एकच व्यक्ती सतत आजारी पडत राहते. किंवा मग आपले जे मुलं-बाळं असतात ते अभ्यास करत नाही, चिडचिडेपणा करतात. आपण खूप त्यांना समजावतो तरी ते अभ्यास करत नाही किंवा मग अभ्यास केला तरी त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही. किंवा मग काही जी कामं असतात की खूप दिवसांपासून अडकून राहतात. आपण खूप प्रयत्न करतो, ती कामं आपले पूर्णच होत नाही किंवा मग घरामध्ये लग्नायोग्य मुलं असतात, मुली असतात, त्यांचं लग्न जमत नाही. खूप स्थळं येतात, पण काही ना काही कारणास्तव संबंध जुळून येत नाही. ते लग्न मोडली जातात. तर त्यासाठी उपाय काय? तर त्यासाठी उपाय म्हणून तुम्ही रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पारायण करू शकता. ते पारायण कसं करायचं, कधी करायचं, कोणी करायचं, नियम काय याबद्दलची देखील सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचबरोबर असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आज जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो देखील करू शकता. तर काय करायचं आहे? आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं. दररोज देखील आपण लेट उठायचं नाही. दररोज देखील सकाळी सूर्योदयापूर्वीच आपण उठायचं असतं. त्यासाठी संध्याकाळी जास्त वेळ सोशल मीडियाचा वापर न करता, जास्त वेळ मोबाईल न बघता लवकर झोपायचं म्हणजे सकाळी देखील लवकर जाग येते. ते म्हणतात ना, लवकर निजे तो लवकर उठे, अगदी त्याप्रमाणे. त्याचप्रमाणे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायची. स्वच्छतेची कामं म्हणजे काय? तर घरातील केरकचरा काढून घ्यायचा, घरातील मुख्य दरवाजावरती सडा टाकायचा किंवा मग फरशी असेल तर ती पुसून घ्यायची, मुख्य दरवाजावर जाळे जळमट असतील तर ती काढून घ्यायची, रांगोळी काढायची. त्यानंतर स्नान आपल्याला करायचं आहे. स्नान करताना त्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. त्यात पहिली वस्तू म्हणजे 1 चमचाभर मीठ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं गंगाजल, 1 चमचाभर गंगाजल त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. गंगाजल तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळून जाईल. त्याबरोबर 1 चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद यासाठी की हळद अँटिबायोटिक्सचं काम करते. मिठामुळे नकारात्मकता नाहीशी होते आणि गंगाजलामुळे पवित्रता प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये या 3 वस्तू आवर्जून टाकायच्या आहे. या 3 वस्तू पाण्यामध्ये टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना आपल्याला केस देखील धुवायचे आहे. फक्त ज्या महिलांना मासिक पाळी वगैरे असेल तर त्यांनी हा उपाय करू नका. त्यांनी पुढच्या पौर्णिमेला हा उपाय केला तरीही चालेल. किंवा जवळपास एखादी पवित्र नदी असेल, तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान केलं तर अतिउत्तमच. पण जर तुम्हाला तिथे जायला जमणार नसेल तर तुम्ही याप्रमाणे घरीच अंघोळ करताना पाण्यामध्ये या 3 वस्तू टाकायच्या आहे आणि मग अंघोळ करायची आहे. त्यामुळे काय होतं,
आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं, पवित्रता होते, नकारात्मकता दूर होते. म्हणून आपल्याला या वस्तू टाकून पौर्णिमेच्या दिवशी अंघोळ करायची आहे. त्यामुळे काय होईल, तुमच्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतील, सकारात्मकता वाढेल. त्यामुळेच तुम्ही उत्साहाने काम कराल. अंघोळ करून झाली की त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा देखील करायची आहे. कारण पौर्णिमेची तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. जिथे भगवान विष्णू आले तिथे माता लक्ष्मी देखील आल्या. वैशाख पौर्णिमा जी आहे ती भगवान विष्णूंना सत्यनारायण रूपात समर्पित आहे. म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची सत्यनारायण रूपात पूजा केली जाते. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा जरूर करायची आहे. विष्णू सहस्रनामाचा पाठ देखील करू शकतात. देवी लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळेस म्हणजे 1 माळ करायचा आहे. केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. जर तुमच्या घरात अलक्ष्मी वास करत असेल तर ती देखील आल्यापावली परत जाईल आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच वास करेल. म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाका आणि त्याने अंघोळ करा. नक्कीच तुमची अडलेली जी काही कामं असतील ती पूर्ण व्हायला मदत होईल. त्याचबरोबर तुमचे मुलं अभ्यास करत नसतील तर त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील या वस्तू टाका आणि त्या पाण्याने त्यांना अंघोळ करायला सांगा. म्हणजे त्यांचं अभ्यासात लक्ष लागेल. जे काही ते अभ्यास करतायत त्याचं फळ त्यांना मिळेल. समजा त्यांना नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळायला मदत होईल. तुमच्या आयुष्यात ज्या काही आर्थिक अडीअडचणी चढउतार सुरू असतील तर त्या देखील दूर व्हायला नक्कीच मदत होईल. घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, घरात कलह निर्माण होत असतील तर या उपायामुळे या सर्व गोष्टी दूर होतील आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल, सकारात्मक वातावरण निर्माण होईल. समजा तुम्हाला मासिक पाळी असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करू नका. पुढच्या पौर्णिमेला हा उपाय करा. असं काही नाही की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. घरातील प्रत्येक सदस्याच्या अंघोळीच्या पाण्यात तुम्ही या वस्तू टाका आणि त्या पाण्याने त्यांना स्नान करायला सांगा. म्हणजे घरातील सर्व नकारात्मकता नक्की दूर होईल आणि घरात सकारात्मकता नांदेल. परिणामी घरातील वातावरण देखील आनंदाचं बनेल आणि घर नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. त्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध मिसळायचं आहे आणि त्या दूध मिश्रित पाण्याने आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य दिल्यानंतर सर्वांनी चंद्रदेवाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर संध्याकाळचं भोजन आपण करायचं आहे. तर या 2 गोष्टी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी विसरू नका. पहिलं म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि एकतर पवित्र नदीच्या ठिकाणी तीर्थक्षेत्री जाऊन आपण स्नान करायचं आहे किंवा मग घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचाभर मीठ, जाडं मीठ आपल्याला वापरायचं आहे, 1 चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. यामुळे भगवान विष्णू तर प्रसन्न होतीलच, त्यासोबत माता लक्ष्मीचा देखील आपल्या घरामध्ये अखंड वास राहील. पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मातच दानाचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे गरजूंना तुम्ही अन्न, वस्त्र किंवा इतर कोणतीही वस्तू पौर्णिमेच्या दिवशी नक्की दान करा. नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुम्हाला कुठे ना कुठेतरी कामाला येतील. तुम्ही जे काही दान करताय ते नेहमी गुप्त ठेवा. तुम्ही जे काही दान केलंय त्याची माहिती कोणाला तुम्ही देऊ नका किंवा मी या वस्तूचं दान केलंय, मी इतकं दान केलंय हे कधीही कोणाला सांगायचं नसतं. दानाचं पुण्य आपल्याला नेहमी दुप्पट मिळत असतं. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कोणत्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.